आता आपण श्री उत्तरेश्वर टेम्पलकडून निघालो आहोत आणि आता आपण जात आहोत श्री रूपनारायण मंदिर. कारण या साईडला फिरण्यासारखं मंदिरच आहेत, प्राचीन मंदिरं आहेत आणि बीच आहे. समुद्रावर तुम्ही कायच बघणार, एकच असणार वाळू आणि पाणी बस. तर त्यामुळे ही प्राचीन कालीन जी मंदिरं आहेत ना, सो तिथे मी जातो आहे, दर्शन घेतो आहे. सो आधीच ठरलेलं होतं सगळं हे माझं. जेव्हा मी ही राईड डिसाईड केली ना, तेव्हाच माझं हे सगळं ठरलेलं होतं की दिव्या आगारला जाऊन हे सगळं एक्सप्लोअर करायचं आहे. हे फक्त दिव्या आगारचंच आहे, अजून आपल्याला श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरला पण जायचं आहे. सो त्यामुळे जेवढं लवकर होतं आहे ना तेवढं मी प्रयत्न करतो आहे. जे माझ्या समोर बघत आहे ते आहे श्री रूपनारायण मंदिर. हे बघा, खूप छान असं मंदिर आहे हे आहे श्री रूपनारायण मंदिर. श्री रूपनारायण मंदिर हे भगवान विष्णूंना समर्पित ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर 13व्या शतकात शिलाहार राजवटीत बांधले गेले आहे. कोकणातील सर्वात उंच आणि सुबक एकाच अखंड शिळेतून कोरलेली विष्णूंची मूर्ती हे या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. येथे विष्णूंची अतिशय सुंदर सुमारे 3.5 फूट उंचीची मूर्ती आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली असून अत्यंत देखणी आहे. हिरवळीने आणि उंच झाडांनी वेढलेले हे मंदिर आहे. हे मंदिर शांत निसर्गरम्य वातावरणात समुद्र किनाऱ्याजवळ स्थित आहे. आता आलं सुवर्ण गणेश मंदिर जवळ. श्री रूपनारायण मंदिर वरून 2 मिनटावरच हे मंदिर आहे, गणेश मंदिर. म्हणून मी मोटो ब्लॉग नाही केलं, डायरेक्ट इथेच आलो. आतमध्ये दर्शन घेऊन आलो आणि आतमध्ये शूटिंग करणं अलाऊ नाही आहे, तर त्यामुळे आतमध्ये शूट नाही केलं. बाहेरूनच थोडंफार शूट केलं आहे, ते तुम्हाला मी सिनेमॅटिक शॉटच्याद्वारे दाखवीनच. सो आता आपण थोड्या वेळ वॉटर ब्रेक घेऊ आणि श्रीवर्धन बीचवर जाणार आहोत. तिथून मग नंतर हरिहरेश्वर. तो आता डायरेक्ट तुम्हाला मी मोटो ब्लॉग सेटअपमध्ये भेटतो. आता इथून निघतो. आता आपण जातो आहे श्रीवर्धन बीच जवळ आणि इथून 18 किलोमीटरवर आहे. सो 40 मिनटं दाखवत आहे. सो आता वाजले आहेत 1 वाजला आहे आणि 1 वाजता मी चाललो आहे श्रीवर्धनला. 40 मिनटं म्हणजे 2पर्यंत पकडा, श्रीवर्धनला पोचेन मी. श्रीवर्धनला मी जास्त थांबणार नाही आहे, फक्त तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे आणि त्यानंतर मग आपण जाणार आहोत हरिहरेश्वरला. हरिहरेश्वरला आपण बीचच आहे आणि एक टेम्पल आहे, हरिहरेश्वर टेम्पल. सो तिथे जाणार आहोत आणि तिकडून मग नंतर आपण परतीचा प्रवास करणार आहोत. बघू किती पार्टमध्ये हा बनतो आहे. आय थिंक मला वाटत नाही आहे की हा 1 पार्टमध्ये बनेल म्हणून, कारण 1 पार्टमध्ये बनला ना तर खूप मोठा बनेल. तो त्यामुळे मी ट्राय करेन 2 पार्टमध्ये बनवायचा, नाहीतर 1 पार्टमध्ये शॉर्ट बनवायचा. बघू. फर्स्ट टाईम मी या ठिकाणी येतो आहे आणि प्रत्येक मंदिराला भेट देतो आहे, दर्शन घेतो आहे मंदिरामध्ये. प्रत्येक मंदिर हे वेगवेगळं आहे, त्यांचा प्रत्येकाचा वेगवेगळा इतिहास आहे. खूप छान असे मंदिरं आहे तिथे. दिव्या आगर बीच आहे, तो पण खूप छान आहे, तो पण मी तुम्हाला दाखवलं आहे ऑलरेडी. 1 नंबर आहे. ही प्लेसेस खूप छान आहे. 3 ठिकाणं आहेत जे की जवळ आहेत, म्हणजे तुम्ही 2 डेजमध्ये करू शकता. मी 1 डेमध्ये करतो आहे, पण तुम्ही 2 डेजमध्ये करू शकता आरामात.
कारण बीचवर वगैरे मी एक सोलो आहे, तर बीचवर राहून मी काय करू. तर त्यामुळे बीचवर मी जास्त नाही वेळ राहिलो, 10 मिनटं राहिलो असेल आणि त्यानंतर मग निघालो आणि आलो मग उत्तरेश्वर मंदिरजवळ. त्यानंतर मी आलो रूपनारायण मंदिरजवळ आणि नंतर सुवर्ण गणपती मंदिर. सो असे 3 मंदिराचं दर्शन घेतलं आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या राईट साईडला पूर्ण समुद्र आहे. सो आता जो हा रोड आहे ना, तो असंच असणार आहे. त्याच्या आपण समुद्राच्याच बाजूने आपण जाणार आहोत, म्हणून मी हा रोड निवडला. नाहीतर मॅप मला दुसरीकडून घेऊन जात होता. पण आपल्याला काय पाहिजे, व्ह्यूज पाहिजे, व्ह्यूज बघायचे आहेत मस्त मस्त. सो त्यासाठी मी हा रूट निवडला आहे श्रीवर्धनला जाण्यासाठी. खूप छान असे व्ह्यूज आपल्याला बघायला मिळतील आणि समुद्रा बरोबरच आपण जाणार आहोत, कारण राईट साईडलाच समुद्र आहे आणि तसंच आपल्याला जायचं आहे. कारण एक बीच लागतो मधी श्रीवर्धनच्या अगोदर, तिथे थोडा वेळ थांबू आणि त्यानंतर मग पुढच्या प्रवासाला जाऊ. कारण हे सगळं ना नियोजन करून ठेवलेलं आहे. मी जेव्हा घरी होतो ना, तेव्हा सगळं ठरवून ठेवलेलं आहे की या रूटने जायचं आहे, या रूटने हे सर्व आहे ते बघायचे आहे, ते एक्सप्लोअर करायचं आहे. सगळं मी नियोजन करून ठेवलं आहे. हे सर्व माझं ना 1 वीकपासूनचा अभ्यास आहे. सो ते सर्व आज मी 1 डेमध्ये करणार आहे. टाईम मॅनेजमेंट पण तेव्हाच ठरला आहे माझा की किती वेळ कुठे थांबायचं आहे सगळं. सो त्यामुळे सगळं ठरवून आलेलं आहे मी. कारण एखादी तुम्ही राईड जेव्हा करता ना, सो त्यामागचं नियोजन खूप इम्पॉर्टंट आहे. ते करणं, नियोजन करणं. विदाऊट नियोजन जर तुम्ही येत असाल तर गोंधळ तर होणारच. हा असा समुद्र. सो ह्याच्या बाजूनेच आपल्याला जायचं आहे. मस्त असा व्ह्यूज बघत आपल्याला जायचं आहे. काहीच टेन्शन नाही आहे, एकच नंबर व्ह्यू बघा फक्त कडक. म्हणून मी हा रोड निवडला, कारण स्पॉट शोधण्यात अमित मास्टर आहे, मास्टर. त्यामुळे तुम्हाला पण सांगतो, जेव्हा पण तुम्ही एक राईड डिसाईड करत असाल, अरेंज करत असाल, सो त्यामागचं सगळं नियोजन आहे ना, ते प्रॉपर करा आणि राईड एन्जॉय करा. बस आयुष्यात अजून काय पाहिजे. हा असा रोड आणि समोर समुद्र. काय यार कडक. हो 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 हो, अजून काय पाहिजे, हेच तर पाहिजे. एक नंबर व्ह्यू, एक नंबर कडक. मी तुम्हाला बोललो ना मगाशी, आपण समुद्रासोबतच जाणार आहोत. एकच नंबर. हा बघा, ह्या व्ह्यूसाठी मी इथे आलो आणि खूप छान असा व्ह्यू आहे. आता मस्त व्ह्यू बघायला मिळाला, एक नंबर. हे मी रील्समध्ये बघितलं होतं, म्हणून मी हा रूट निवडला. आता हा पूर्ण रूट एकच नंबर, कडक कडक कडक. आपण युटर्न मारून परत येणार आहोत या व्ह्यूसाठी. सुपर्ब सुपर्ब यार, सुपर्ब खरंच. एक नंबर रूट, एक नंबर एक नंबर. हाच व्ह्यू मी बघितला होता रील्सवरती. सो त्यामुळे मी हा रूट निवडला. आपण परत येऊया युटर्न मारून. खरंच खूप छान, खूप छान, एक नंबर. हाच तो रोड जो समुद्राच्या बाजूने जातो. आता आपण परत युटर्न मारून तो व्ह्यू बघायला जाऊया. आणि हेच मी रील्समध्ये बघितलं होतं, म्हणून मी हा रूट निवडला. एकच नंबर यार, एकच नंबर कडक. व्ह्यू काय आहे यार, व्ह्यू एक नंबर कडक.
असा सेम व्ह्यू आरेवारे बीच जवळ आहे रत्नागिरीला. हे बघा, आता बघा, कडक कडक कडक, एक नंबर. हाच व्ह्यू बघायचा होता मला, हाच व्ह्यू बघायचा होता, म्हणून मी युटर्न मारून परत आलो. सुंदर, अतिसुंदर, अतिसुंदर. जे स्पॉट निवडले आहेत खूप सुंदर आहेत, त्यापेक्षा हा रूट. आता इथे थांबून आपण थोडंसं फोटोशूट करूया मस्तपैकी. निघूया. थोडेसे फोटो क्लिक केले ते तुम्हाला इंस्टाग्राम आय डीवर बघायला मिळतील. सो आता इथून निघतो परत. आता यू टर्न मारून आपल्याला जायचं आहे श्रीवर्धनला. एक नंबर यार, मस्त व्ह्यू आहे, मस्त. आणि असाच हा रूट आहे, तो सेम डायरेक्ट त्या बीचजवळ जातो. म्हणजेच अरावी बीच म्हणून आहे, त्या बीचवर जातो हा रस्ता आणि बाजूला बीच असं आहे. आता 1 मिनटामध्ये येईल बघा. हा रोड आणि समोर समुद्र, अरावी बीच. एकच नंबर. इथे पण बनाना राईड्स वगैरे आहेत. इथे पण माणसं येतात. खूप छान असं हे अरावी बीच. थांबणार नाही आहे आता, कारण ऑलरेडी खूप लेट झालं आहे. बाकी तर आपल्याला हरिहरेश्वरला पण जायचं आहे, श्रीवर्धनला पण जायचं आहे, सगळीकडेच जायचं आहे. सो कोकणातले सगळे तुम्हाला समुद्र आहेत ना, ते व्हाईट सँड आणि ब्ल्यू वॉटरच मिळतील. खूप छान, मस्त. जी प्लेस निवडली आहे आणि जो रूट निवडला आहे तो स्वर्गाहून सुंदर आहे. खरंच एक नंबर. पुढच्या प्रवासाला निघूया. म्हणजेच श्रीवर्धनला. फर्स्ट टाईम असं राईड करत आहे. आता मला समजतं आहे की एव्हरी रायडर, म्हणजे प्रत्येक रायडर कोस्टल राईडबद्दल का बोलत असतो. तर हे रिझन आहे, समुद्राच्या बाजूनेच रोड जातो आणि असे व्ह्यूज बघायला मिळतात. तर त्यामुळे कोस्टल राईड ही मस्ट आहे, झालीच पाहिजे. आपण पण करूया लवकरच, खरंच लवकरच केली पाहिजे. आता मला समजतं की कोस्टल राईड म्हणजे काय असतं. सो हा व्ह्यू इथपर्यंतच होता वाटतं. सो ह्याच्यानंतर व्ह्यूज एंड. इथे बाईक पार्किंग वगैरे आहे आणि इथे बाईक पार्किंग करून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. बाईक घेऊन जाऊ नाही शकत. इकडे सेम प्रॉब्लेम आहे, बाईक घेऊन नाही जाऊ शकत, कारण आतमध्ये ते अलाव नाही करत, पोलीस फाईन मारतात. त्यामुळे हो, आता आपण निघूया श्रीवर्धनच्या दिशेने अरावी बीचवरून. श्रीवर्धन पण इथून लांब नाही आहे, जवळपासच आहे. तर बघू किती वेळ लागतोय तो. सकाळपासून जेवढं मी फिरलो आहे ना, बीच, मंदिरे वगैरे सर्व, पण त्यामधून ना मला जास्तीत आवडलेला जो स्पॉट आहे ना, तो आहे अरावी बीच. म्हणजे समुद्र बाजूला आणि त्याच्या बाजूलाच रोड, आणि त्या रोडने मी राईड करतो आहे. तो क्षण आहे ना खूप छान आहे. सो एवढ्या राईडमधून मला तो क्षण आवडला. सो सकाळी श्रीवर्धन बीच आहे. आता आलो आहे श्रीवर्धन बीचजवळ आणि माझ्यासमोरच बीच आहे. तुम्ही मागे बघू शकता श्रीवर्धन लिहिलं आहे. आणि
आतमध्ये नाही जातं मी, बीचजवळ नाही जातं, कारण इथूनच स्पष्टपणे दिसतो आहे ते तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्सच्याद्वारे बघायला मिळेल की श्रीवर्धन बीच हा कसा आहे तो. आता इथे 5-10 मिनटं थांबेन आणि नंतर मी निघेन, कारण आता मला जायचं आहे हरिहरेश्वरला. हरिहरेश्वरमध्ये टेम्पलमध्ये जायचं आहे दर्शन घेण्यासाठी. त्यानंतर मग तिकडे पण एक बीच आहे, तो पण तुम्हाला दाखवायचा आहे. सो त्यासाठी मी आता इथून निघतो आहे 5-10 मिनटात. सो इकडचे तुम्ही सिनेमॅटिक शॉट्स वगैरे बघा, कारण इकडे ना प्रॉपर बसण्यासाठी जागा वगैरे आहे प्रॉपर. जसं मरीन्सला आपण समुद्राच्या किनारी बसू शकतो ना, तसं ह्यांनी तुम्हाला दाखवतो कशी सोय केली आहे बसायची. हे बघा, असं प्रॉपर त्यांनी बसायची सोय केली आहे आणि इथे तुम्ही बसून समुद्राचा व्ह्यू बघू शकता. आणि नाईटला पण आय थिंक व्ह्यू चांगला येत असेल, कारण इथे लाईट्स वगैरे आहेत. सो त्यामुळे नाईटला पण व्ह्यू चांगला मिळतो इकडे. आणि तिथे बसून तुम्ही समुद्राच्या व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. आणि इथे पण तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायला मिळतील, बनाना राईड्स अँड ऑल. बोटिंग आहे ते पण तुम्हाला करायला मिळेल. सुंदर असा व्ह्यू. तो आता टाटा बाय बाय बोलूया त्याला. आणि आता आपण जाणार आहोत हरिहरेश्वरला. सो इथून निघतं आणि आता हरिहरेश्वर इथून 45 मिनिट्स आहे, 40-45 मिनिट्स आहे. सो मॅप लावला आहे मी आणि आता इथून जायचं आहे रिटर्न. इथे पण खूप स्टॉल आहेत खाण्यासाठी, पण आता मला भूक नाही लागली. सो नंतर बघू. आपण जर आलो आहे कोकणात, तर कोकणातली मालवणी भाषा ही बोललीच पाहिजे ना थोडीफार. म्हणून मी काय म्हणतो आहे, जेव्हा पाहुणे येतात ना गावातून, तेव्हा माझे आई पप्पा आहेत ना, ते त्यांच्याबरोबर मालवणी बोलतात. सो माका पण थोडीफार येता, वाईज येता मालवणी भाषा, ती मी बोलतो आहे. ऐका जरा, का कशी वाटतं ती माका सांगा नंतर. आता हैसून हरिहरेश्वर 9 किलोमीटर असा, आणि 9 किलोमीटर म्हणजे 15-20 मिनटं पकडा थैसर पोचूक. नंतर हरिहरेश्वरवर पोचल्यावर थैसर मंदिर असा एक हरिहरेश्वर टेम्पल म्हणून. सो थंय जाऊन आपण दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग समुद्र असाच आहे, थंय जातलो. तिकडचं व्ह्यू आपण एन्जॉय करतलो आणि नंतर मग जो परतीचा प्रवास हा तो आपण चालू करतो. आणि आता वाजले 3, अजून पण मी काही खाल्लं नाही आहे, जेवलं नाही आहे सकाळपासून. नाश्ता फक्त केलं आहे. आता बघतोय काय हॉटेल गावतात, चांगलं हॉटेल गावक व्हाया ना तरच खाऊची इच्छा होतली. तो बघतोय आता थोडाफार काहीतरी चांगला हॉटेल गावता काय. जर गावला ना तर थयच बसून मी दुपारचं जेवण करीन आणि नंतर मग पुढचा प्रवास हा तो चालू करेन. म्हणजे पावभाजी, उसळपाव, मिसळपाव काय गावात तर खातलं आहे आणि पुढचा प्रवास तो चालू करतलं आहे. कारण जर राईस भात आणि खाल्लं आहे ना तर मी झोपलंच म्हणून समजा. सकाळी 3:30 वाजल्यापासून मी काय झोपाक नाही. सो त्यामुळे राईस जर खाल्लं आहे ना तर नक्कीच झोपतलं आहे मी राईड करता करता. हरिहरेश्वर मंदिर हैसर असा. आता हैसून मी राईड घेतो आहे आणि हरिहरेश्वर टेम्पल हैसर असा हैसून आत जाऊचा. तर आत गेलं आहे तर आता किती लांब माहीत नाही, पण
थंयसर बोर्ड लिहिल्याने की हरिहरेश्वर टेम्पल, म्हणून मी इलय हायसर. हे आहे हरिहरेश्वर मंदिर आणि हा आहे प्रवेशद्वार. इथून आता आपल्याला प्रवेश करायचा आहे. हे आहे हरिहरेश्वर टेम्पल आणि आता मी इथून प्रवेश करणार आहे आतमध्ये दर्शनासाठी. बघू आतमध्ये जर मोबाईल अलाव असेल फोटोशूट वगैरे करण्यासाठी तर मी व्हिडिओ शूट करेन. तुम्हाला जर हा व्ह्यू बघायचा असेल तर तुम्हाला इथून मार्ग आहे जाण्यासाठी आणि इथून 60 पायऱ्या चढायच्या आहेत. त्यानंतर तो व्ह्यू दिसेल तुम्हाला. सो असा रस्ता आहे आणि त्यासमोर दिसत आहेत त्या पायऱ्या. मी आता जातो आहे वरती तो व्ह्यू बघण्यासाठी, कारण एवढं लांब आलं आहे तर तो व्ह्यू बघणं मस्ट आहे. सो त्यामुळे तिकडे जातो आहे आणि तुम्हाला पण दाखवतो तो व्ह्यू कसा आहे. तो हा व्ह्यू बघण्यासाठी मी 60 पायऱ्या चढून वरती आलो आणि वरून परत खाली आलो आहे हा व्ह्यू बघण्यासाठी. आणि आता इथून परत प्रदक्षिणा घालायची असते असं म्हणतात. सो तिथून रस्ता आहे. 60 पायऱ्या चढून वरती आलो. नंतर तुम्हाला तो इकडे फोटो दिसत असेल तो फोटो क्लिक केला. नंतर कोणीतरी बोललं की खाली उतरून प्रदक्षिणा घालायची असते, परत वरती यायचं नसतं. म्हणून मी असतील 25-30 पायऱ्या असतील त्या खाली उतरलो आणि समुद्राजवळ आलो आहे. माझ्यासमोर समुद्र आहे, तो तुम्हाला मी दाखवतो सिनेमॅटिक शॉटच्याद्वारे. आणि आता इथून सरळ जायचं आहे त्या बीचवर जिथे सँड असते, तिथे वाळू असते, त्या बीचवर जायचं. म्हणजे प्रदक्षिणा झाली एक. तसं करायचं असतं, परत रिटर्न जायचं नसतं, म्हणून मी खाली उतरलो. जर रिटर्न जायचं असतं तर मी खाली उतरलो नसतो, कारण ऑलरेडी ते 60 पायऱ्या चढून मी दमलो होतो आणि आता पूर्ण घामाघूम झालो आहे. सो आता बघू, आता इथून जाईन आणि प्रदक्षिणा घालेन आणि नंतर मग परतीचा प्रवास चालू करेन, कारण मुंबईला पण परत जायचं आहे मला. 5-6 तास तरी लागतील. सो आता इथून जर निघालो 5-5:30ला तरी 9:30-10-11 वाजेपर्यंत तरी घरी पोचायचंच आहे मला. बघू आता किती वेळ लागतो आहे ते सगळं तुम्हाला मी अपडेट देईन मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. सो आता प्रदक्षिणा घालतो आणि नंतर तुम्हाला मी डायरेक्ट मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. सो तिकडून आलो मी आणि आता या साईडला जातो आहे प्रदक्षिणा घालत. जरासं लांब आहे, काय करणार, आता जावं तर लागेल, कारण रिटर्न तर जाऊ शकत नाही, प्रदक्षिणा घालायचीच असते. आणि हा आहे दुसरा बीच. तो प्रदक्षिणा घालून मी या समुद्रावर आलो आहे आणि आता इथून बाहेर पडणार. आता इथून निघतो आहे मी हरिहरेश्वर मंदिर जवळून आणि आता आपला परतीचा प्रवास आहे तो चालू होईल. सो आता मी डायरेक्ट तुम्हाला मुंबई गोवा हायवेवर भेटतो. आता काही भेटत नाही, तिकडेच आपण बोलूया. आता इथून बाहेर निघतो. इथून काहीतरी 50 किलोमीटर समथिंग असेल. सो मुंबई गोवा हायवे. सो मुंबई गोवा हायवेवर जातो आणि तुम्हाला भेटतो, तेव्हा आपण मोटो ब्लॉग सेटअपमध्ये बोलू. आता मी ब्लॉगिंग वगैरे काही करणार नाही आहे. बघू कुठे खायला मिळालं तर हॉटेल वगैरेमध्ये तर मग थांबीन, नाहीतर मग डायरेक्ट मुंबई. हॉटेल साई म्हणून आहे, तिथे थांबलं आहे. रस्सावडा ऑर्डर केला आहे. अंधार व्हायच्या अगोदर या रोडवरून मला बाहेर पडायचं आहे. एकदा की मुंबई गोवा हायवेला लागलो तर मग काही टेन्शन नाही, पण या रोडवरून मला बाहेर पडायचं आहे. तर त्यासाठी मी
लवकरात लवकर अंतर कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे. बघू आता कधी पॉसिबल होतं आहे. सो रस्सा वडा आला आहे, तुम्हाला दाखवतो बघा. रस्सा वडा आणि एक्स्ट्रा रस्सा दिला आहे त्यांनी. तो बघूया आता टेस्ट करून कसा आहे तो. आता आलो आहे परत मुंबई गोवा हायवेवर आणि टोटल किलोमीटर झालेत 316.5. 316 किलोमीटर्स कंप्लीट झालेत सकाळपासून. सकाळी मी 5 वाजता राईडला सुरुवात केली होती, तेव्हा अंधार होता आणि आता राईड अजून संपवायची बाकी आहे, खूप वेळ अजून त्यासाठी. सो तेव्हा पण अंधारच आहे. म्हटलं जरा नाईट राईड पण करूया आणि नाईट ब्लॉग पण करूया थोडाफार. आता हायवेवर आलो आहे तर असं स्पीड असणार आहे, पण हे ट्रकवाले काय स्पीड मेंटेन ठेवू देत नाही, मध्येच लेन चेंज करतात. इंडिकेटर देतात ओके आहे, पण आपलं लिंक तुटते ना आपली, मग तसं नाही चालत ना ट्रकवाल्यांनो, आमची लिंक तुटते. फक्त गाडी रेमटवायची बस. समोरचं तर काहीच दिसत नाही आहे मला, पण ते जे रिफ्लेक्टर आहेत ना, हे बघा, हे वाले रिफ्लेक्टर त्याच्या दिशेने मी जातो आहे. बाकी मला रस्ता असं वगैरे काहीच दिसत नाही आहे. जे रिफ्लेक्टर आहेत ना, हे बघा, हे असे ते चमकतात आहेत, त्याच्या अंदाजे मी चालतं आहे बस. बाकी मला रस्त्यात खड्डा आहे काय आहे काही दिसत नाही आहे. स्पीड आहे माझं 73. सो या राईडबद्दल बोलायचं झालं तर खूप छान मस्त राईड होती. ज्याप्रमाणे मी ठरवलं होतं ना, सगळं ठरवून आलो होतो मी आधी. सो त्याप्रमाणे सगळं झालं, टाईम वगैरे सगळं त्याचप्रमाणे झालं. आणि प्रत्येक मंदिरात प्रॉपर दर्शन झालं, असं नाही आहे की बाहेरून दर्शन झालं वगैरे, असं नाही आहे. सो प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक मंदिरात मला प्रॉपर दर्शन मिळालं. फक्त काय ह्याच्यामध्ये शूट करायला अलाउड नव्हतं म्हणून शूट करू शकलो नाही, पण दर्शन व्यवस्थित झालं. रोड कंडिशनबद्दल बोलायचं झालं तर रोड छान आहेत, काही डाऊट नाही आहे. असं खडबडीत पॅच वगैरे काहीच नाही आहे. सो आता थोड्याच वेळात मी पनवेलमध्ये पोचेन. इथून पनवेल 47 किलोमीटर्स आहे. सो आजच्या व्हिडिओपुरती एवढंच. ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आय डी आहे, इथे जाऊन नक्की फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर हेल्मेट्स.